रन फॉर परळी मॅरेथॉनने जिंकले ग्रामीण भागाचे मन। ग्लोबल ट्रस्टच्या वतीने शिसाळ्यात भव्य स्पर्धा संपन्न। प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती। शेती क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवणाऱ्या मयंक गांधी यांच्या ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने शिसाळ्यात रन फॉर परळी या मॅरेथॉन सायकल स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि ऊर्जापूर्वक वातावरणात संपन्न झाल्या। स्पर्धांचे उद्घाटन अभिनेता मिलिंद सोमण यांच्यासह परळीतील उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे, परळी येथील माजी नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, प्रसिद्ध डॉक्टर ज्ञानेश्वर घुगे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ घुगे मॅडम, डॉक्टर सतीश गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धांचे विशेषण म्हणजे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद सोमण यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। ग्लोबल ट्रस्टचे प्रेरणास्थान असलेले मयंक गांधी यांनी सांगितले की हा कार्यक्रम केवळ एक शर्यत नाही, तर तो आरोग्य, एकता आणि कर्तृत्व भावना वाढवण्यासाठीचा आहे। 18 वर्षाखालील तरुण खेळाडूंनी 3 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला, तर प्रौढ खेळाडूंनी 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत आपली क्षमता आजमावली। कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता आणि फिटनेस उत्साही युथ आयकॉन मिलिंद सोमण यांची उपस्थिती दर्शवल्यामुळे तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला होता। मिलिंद सोमण यांचा सहभाग स्पर्धेतील स्पर्धकांसाठी बूस्टर बनला। त्यांची फिटनेस आणि निरोगी जीवनशैलीसाठी असलेली बांधिलकी ही परळीकरांना प्रत्यक्षात पाहायला मिळाली। प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना 10,000, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना 7,000 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना 5,000 रुपयांची बक्षिसे देण्यात आली। या स्पर्धांसाठी परळीतील उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, परळी येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे, परळी येथील माजी नायब तहसीलदार बाबूराव रुपनर, प्रसिद्ध डॉक्टर ज्ञानेश्वर घुगे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ घुगे मॅडम, डॉक्टर सतीश गुट्टे, सोन्याचे व्यापारी बालाजी टाक यांच्यासह पत्रकार बांधवांची उपस्थिती होती।